नमस्कार किसान भाइयों, मेरा नाम देवेश शुक्ला है। मैं वीएनआर नर्सरी रायपुर छत्तीसगढ़ में बिजनेस हेड हूँ और इस समय महाराष्ट्र की यात्रा पे हूँ। महाराष्ट्र में पुणे जिले में नीमगांव केतकी के पास एक गांव है शिरे गांव, जिसमें एक इस पूरे क्षेत्र में या कहूँ तो पूरे महाराष्ट्र में जो बहुत ही ज़्यादा विख्यात शेतकरी हैं श्री दुधाल जी, वो हमारे साथ में हैं और हमारा सौभाग्य है कि हमको उनसे बात करने का मौका मिल रहा है। आपने वीएनआर बीही का पौधरोपण किया और उस पौधरोपण के पश्चात जो भी इन्होंने प्रक्रिया अपनाई वो प्रक्रिया किसानों के लिए एक उदाहरण बन गई। आज इस 4 वर्ष के बगीचे में 1% 2% से ज़्यादा फल खराब होने की संभावना कभी नहीं रही और इस पूरे क्षेत्र में सबसे अधिक अच्छी क्वालिटी का उत्पादन आपके ही क्षेत्र में हो रहा है। और ये इस चीज़ को कैसे कर पा रहे हैं उसके बारे में आपको स्वयं बताएंगे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ब्रह्मदेव किसन दुधाळ, मुक्काम पोस्ट शेळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। माझ्याकडे साधारण वीएनआर जातीची 12 एकर पेरूची बाग आहे। साधारणतः एकरी पहिल्या वर्षी साधारणतः 7 टन, दुसऱ्या वर्षी साधारणतः 11 टनाच्या आसपास आणि तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीचा माल अजून तुटून जाणार आहे। तिसऱ्या वर्षी साधारणतः 1 एकरामध्ये 15.5 टन माल प्रति एकर मिळाला आणि साधारण दर हा ॲव्हरेज 53 रुपये ते 55 रुपयाच्या आसपास मिळाला। सर, इसमें लाइन से लाइन की दूरी आपने क्या रखी है? हमारा जो ये बगीचा बहुत है, इसलिए इसका तवा छिड़कने का काम ट्रैक्टर से करते हैं, लेकिन तो लाइन जो चौड़ाई में रहता है उसका डिस्टेंस 14 फुट रखा है और 2 पेड़ का जो डिस्टेंस रखा है वो 7 फुट रखा है। अभी सर इतना अच्छा उत्पादन आप ले रहे हैं और इस पूरे क्षेत्र में क्वालिटी के लिए आप मशहूर हैं, तो उस क्वालिटी का उत्पादन लेने के लिए आप क्या प्रक्रिया अपनाते हैं और क्षेत्रकारी बंधुओं को आप क्या ऐसा बताना चाहते हैं कि जिससे वो इधर उधर के राय मशवरों में ना फंसे, बल्कि मेहनत के साथ में अपने बगीचे का अच्छी देख रेख करें और अच्छा उत्पादन साफ कर सकें? मेरा ये वीएनआर पेरू का जो आमदनी करने का जो तरीका है, शायद मेरी तरफ से सही है या सही होगा। मैं ज़्यादा लिक्विड फर्टिलाइज़र यूज़ नहीं करता और जो बेसल डोस आता है वो ज़्यादा यूज़ करता हूँ और ज़्यादा से ज़्यादा गोबर का जो शेनखत आता है वो प्रति एकड़ 10 टेलर उतना डालता हूँ। वो डालते समय मैं सिंगल सुपर फॉस्फेट 10-20, निंबोळी पेन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक या सर्व गोष्टींचा, त्याचबरोबर सिलिकॉन, बोनमील या सर्व गोष्टी एकत्र करून प्रति झाड 4 किलो फर्टिगेशन देतो। त्याच्यामध्ये निंबोळी पेंट 1 किलो आहे, 10-20 700 ग्रॅम आहे, सिंगल सुपर फॉस्फेट 700 ग्रॅम आहे, कॅल्शियम मॅटेट 150 ग्रॅम आहे, मॅग्नेशियम सल्फेट 300 ग्रॅम आहे, झिंक सल्फेट 100 ग्रॅम आहे, फेरस सल्फेट 200 ग्रॅम आहे। हे सर्व खते मी निंबोळीमध्ये मिक्स करून प्रति झाड 4 किलो देतो व काम्पो कंपनीचं जे हायड्रोस्पीड येते ते हायड्रोस्पीड साधारणतः जर 20 दिवसाला प्रति एकर 2.5 किलो देतो। त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरानच्या फवारण्या सर 15 दिवसाला देतो, मायक्रोटनच्या फवारण्या 15 दिवसाला देतो। त्याचबरोबर जे डीएफ मिक्सर जे सल्फेटिक जे आम्ही घरीच बनवतो आणि ते ॲव्हरेजली प्रति एकर 1 लिटर याप्रमाणे 10 दिवसात नाही 10 लिटर सोडतो। त्याच्यामध्ये ते डीएफ बनवण्यात एक फॉर्म्युलेशन आहे, ते फॉर्म्युलेशन तयार करून ते मायक्रोन्यूटन ड्रिपने साधारणतः ॲव्हरेजली दररोज 1 लिटर जाईल या पद्धतीने देतो। त्याची कॉस्ट साधारणतः 9 रुपयाच्या आसपास येते पर लिटर। अभी मेरा अगला प्रश्न होगा सर आपसे कि इतने बड़े बगीचे में आप सिंचाई का प्रबंध कैसे करते हैं, इरिगेशन मैनेजमेंट कैसे करते हैं? मैं देख पा रहा हूँ कि आपके बगीचे में ड्रिप लगी हुई है और ड्रिप से आप सिंचाई करते हो, लेकिन इस प्रक्रिया के तहत इसको करते हैं कितने दिन बाद पानी देते हैं, पानी देते हैं, और आपका अनुभव क्या रहा है कि किस समय सिंचाई निश्चित रूप से लगातार करनी चाहिए और किस समय सिंचाई कम करके या बंद करने की जरूरत हो महसूस किया आपने?
या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला मराठीमध्ये देतो. तर पेरू पिकाला माझ्या माहितीप्रमाणे पाण्याची आवश्यकता ही सतत असते. कधीही जरी बागेवरचा माल निघून गेला तरी पेरू पिकाला तुम्ही डाळिंब किंवा इतर पिकासारखा ताण देऊ शकत नाही. असा माझा स्वतःचा अनुभव आहे. जर ताण दिला तर ते झाड पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे पेरू पिकाला गरजेनुसार पाणी द्यावं लागतं. ज्यावेळेस झाडावरती माल कमी असेल त्यावेळेस तुम्हाला पाणी कमी द्यावं लागतं. झाडावरील कळी अवस्थेतलं पेरू असेल तर त्याला सुद्धा कमी पाणी लागतं. पण जसं पेरूचं आकारमान वाढत जाईल तसं पाणी वाढवं लागतं. पाणी हे वापसा कंडिशनला द्यावं लागतं. आता माझ्या जमिनीचा विचार केला तर या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी आहे. दिलेले पाणी हे जर मी कितीही पाणी दिलं तर ती जमीन पाणी न धरून ठेवता ती खाली सोडते. त्यामुळं मी याला उन्हाळ्यामध्ये जर ही बाग असेल तर साधारणतः एक झाडाला 70 ते 80 लिटर पाणी देतो. कधी जर मार्च एप्रिलमध्ये जर माल असेल तर 100 लिटर पर्यंत एका झाडाला पाणी द्यावं लागतं. त्याच्यावरून साधारणतः 25 ते 27 किलो माल निघतो. जर झाडाला माल कमी असेल तर त्या हिशोबाने पाणी कमी दिलं चालतं. पण माल असेल तर पेरूला पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी ज्याची त्याची जमीन बघून, जर जमीन काळी असेल, पाणी धरून ठेवणारे असेल तर पाणी कमी लागेल. पण माझ्या जमिनी ही लालसर मातीची आहे. दिलेलं पाणी लिचआउट होतं. त्यामुळं माझ्या जमिनीला जरा पाण्याची मागणी जरा जास्त आहे. त्या पद्धतीने मी पाणी द्यावं. कसं द्यावं? जर ऊन पडलेलं असेल, टेम्परेचर हे 32 डिग्रीच्या वर असेल आणि पेरूच्या पानाचा जो हा शेंडा आहे, हा शेंडा निश्चितचा थोडासा जमिनीकडे जर 3 वाजता 2च्या पुढे जर गेलेला असेल तर त्या झाडाला पाण्याची गरज आहे असं शेतकऱ्यांनी ओळखावं. जर तो 2-3 वाजता सुद्धा पेरूचा शेंडा जर पाठीमागून येणाऱ्या काळीच्या लेवलला जर असा राहत असेल तर त्या झाडाला पाणी सफिशियंट आहे असं शेतकऱ्यांनी समजावं. आणि तो शेंडा संध्याकाळी 5 नंतर जर सरळ झाला तर पाणी योग्य आहे. 5 नंतर जर शेंडा तसाच खाली राहिला तर त्याला पाण्याची आवश्यकता आहे. थोडंसं शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था ज्याच्या त्याच्या शेतामध्ये त्यांनी करावी, एवढंच मी सांगेन. अभी सर आपने बताया कि आपकी मिट्टी लाल है, इसमें पानी रुकता नहीं है, लीच हो जाता है, पर आप 30 से 40 किलो के तकरीबन गोबर की खाद का उपयोग कर रहे हैं. सो अधिक मात्रा में जब कार्बन रहता है मिट्टी के अंदर में तो उसकी जल संचय की क्षमता थोड़ी सी बढ़ जाती है. जैसे जब आपने खेती की शुरुआत की होगी तब जो उसमें जल संचय की क्षमता थी वो कुछ कम रही होगी, बट इन 4 वर्षों में आपने जो भी उत्पादन लिया और जितनी क्वालिटी का मैनेजमेंट किया अपने बगीचे में, तो उससे मिट्टी की संरचना में भी बहुत अच्छा प्रभाव पड़ा होगा. ऐसी स्थिति में क्या आपने महसूस किया कि इतनी अच्छी मात्रा में गोबर की खाद या अन्य कार्बनिक तत्व देने से आपके जल संग्रह की क्षमता बढ़ गई है और पानी अगर आप थोड़ा कम भी करते हैं तो भी आपके झाड़ की मूली को पूरी तरह से नमी उपलब्ध रहती है? हा, तुम्ही म्हणताय ते सर्व बरोबर आहे. सेंद्रिय कर्ब माझ्या जमिनीचा खूप चांगलेला आहे. जर मी पेडवरचा जर सेंद्रिय कर्ब चेक केला तर त्याचा रिपोर्ट हा 2.7 आहे. त्याच्यामध्ये मी कोणतंही खुरपलेलं गवत किंवा लेबरच्या साहाय्याने काढलेलं गवत हे मी 2 झाडाच्या मधीच टाकतो. परत छाटलेल्या ज्या सर्व काड्या आहेत त्या सर्व काड्याही मी 2 झाडाच्या मधीच टाकतो. आणि जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतो. जे 1.5 ब्रासची जे टेलर आहे ती 4 चाके, ते मी प्रति एकर 10 टेलर शेणखत वापरतो. त्याचबरोबर मी पहिला सीझन गेला की साधारणतः 7.5 ते 8 महिन्यात पेरू छाटणी केल्यापासून संपूर्ण हार्वेस्टिंग हे 7.5 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण होतं. त्यानंतर मी बरेच वेळा आतापर्यंत तर असं केलं की तो भार कटिंग संपला की दुसरा भार पकडलाय. आणि दुसरा भार पकडताना वर्ष जरी कंप्लीट नसले झालं तरी सुद्धा परत शेणखत हे एकरी 10 टेलर दिलेले आहे. ह्या बागेमध्ये माझं झाडाचं वय साधारणतः 3 वर्ष 3 महिना आहे. आणि आतापर्यंत माझे 1 वर्ष आणि साधारणतः 13 महिन्यांनी मी पहिला सीझन पकडलेला होता. त्यानंतर मी आतापर्यंत या बागेला रेग्युलर पहिला माल संपला की मी बाग छाटत आहे.
आतापर्यंत 4थ्या पिकापर्यंत मला बागेने कधीही माल कमी दिला नाही. प्रत्येक झाडावरती मला साधारणतः थिनिंग करून 200, 300, 400 पर्यंत फळं तोडून टाकावी लागेल. काही फळं तोडून टाकलेली या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतील. तर खूप फळं मला झाडावरती लागत आहेत. कधीही पेरूच्या बागेने मला माल देण्यामध्ये फसवलं नाही. सगळ्यात चांगली क्वालिटी ह्याच्यामध्ये तयार होत आहे. जास्त मोठ्या फळाला मागणी कमी असल्यामुळे मी थोडंसं झाडावरती फळाची संख्या जास्त धरून ती साईज मेंटेन ठेवण्याचा पण प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये साधारणतः 500 ते 700, 800 ग्रॅमच्या वर जास्त फळ होणार नाही याची पण काळजी घेतो. जेवढी जास्त मोठी फळं होतात तेवढी याच्यामध्ये कुजीचं प्रमाण वाढतं. त्यामुळं मी थोडीशी फळाची संख्या जास्त ठेवून कुजीवरती सुद्धा कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर मी जो बेसल डोस देतो त्याच्यानंतर जास्त मी लिक्विड खताचा वापर हा करतच नाही म्हटलं तर चालेल. फक्त मी कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट ड्रिपमधनं देतो. आणि ज्यावेळेस माल आपला तुटायला सुरुवात होईल, प्रत्येक झाडावरची साधारणतः 10-20 फळं तुटून जातील, त्यानंतर मात्र मी प्रत्येक पाण्याला लिक्विड खत चालू करतो. पूर्ण मालाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत दिवसाड मी पाणी देतो आणि प्रत्येक पाण्यामध्ये मात्र न्यूट्रिशन हे देतच राहतो. मग माल हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याच्यामध्ये मी काम्पू कंपनी, ICL कंपनीची जी खतं आहेत ती खतांचा वापर करतो. तो शेतकरी बंधुओं, आपने देखा कि आदरणीय दुधाल जी ने जो भी प्रक्रिया अपने बगीचे में निभाई या जिस भी प्रक्रिया के तहत अपने बगीचे का प्रबंध कर रहे हैं उसके बारे में आपको बहुत विस्तार से सब चीज़ें बताएंगे. और ये जो जानकारी आपको मिली है, ये जानकारी पूरी की पूरी तरह से अनुभव से जुड़ी हुई है. और इस वातावरण में, इस कृषि क्षेत्र में, जो पुणे डिस्ट्रिक्ट है या महाराष्ट्र का जो हिस्सा है, ये यहाँ पर जो मौसम चल रहा है, यहाँ पर जो मिट्टी की संरचना है, उसमें किस तरह से प्रबंध को बदल के एक अच्छे परिणाम लिए जा सकते हैं, उसका एक बहुत ही उत्कृष्ट उदाहरण आपके सामने उन्होंने रखा. मैं आप सब की तरफ से और VNR की तरफ से आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और उम्मीद करता हूँ कि आपके अनुभव से आने वाले समय में भी बहुत से शेतकरी बंधुओं का उद्धार होगा. नमस्कार, जय हिंद. धन्यवाद सर. नमस्ते.